नमस्कार. असं म्हणतात, एक तरी ओवी अनुभवावी. यात थोडासा बदल करून असं म्हणावंसं वाटतं, एक तरी वारी अनुभवावी. मी यावेळेस गोंदावले ते पंढरपूर अशी पारीवाई केली. यामध्ये अनेक अनुभव आले. हे अनुभव मी तुमच्याशी पुढच्या 25-30 मिनिटात सांगण्याचा प्रयत्न करणार. पण ज्यांना हे अनुभव फक्त तर्काच्या कसोटीवर घासून बघायचे असतील तर त्यांच्यासाठी या सर्व योगायोगाने घडलेल्या घटना आहेत. परंतु ज्यांना हे अनुभव तर्काच्या पलीकडे जाऊन बघायचे असतील त्यांच्यासाठी मात्र हे केवळ योगायोगाने घडलेल्या घटना नाही, तर त्यामागे तर्काच्या पलीकडे कार्य करणारी शक्ती आहे याची जाणीव होईल. चला तर सुरुवातीपासून. असं काहीतरी लक्षवेधक नाव दिलं की जरा बरं वाटतं. माझे मित्र अमित माऊली म्हणाले, यावर्षी माऊलींबरोबर वारी करायची. तू काही माहिती देऊ शकतोस का? मी या बाबतीत म्हणजे बोलका पोपटच, एकाची माहिती दुसऱ्याला देणार. पण माझे अजून मित्र अनिरुद्ध माऊली, त्यांनी अनेक वर्ष ही वारी केली. म्हणून मी अमित माऊली व अनिरुद्ध माऊली यांची गाठ भेट घालून द्यायचं ठरवलं. ठिकाण ठरली, वेळ ठरली. अमित माऊली यांनी येताना त्यांचा आणखीन एक मित्र रवींद्र माऊलींना आणलं. पहिल्यांदा मनात आलं, अमित माऊली कशासाठी? पण रवींद्र माऊलींची ओळख झाली आणि 2-4 वाक्यातच त्यांनी मानो तो मैं गंगा माँ हूं, ना मानो तो बहता पाणी असं वाक्य टाकलं. बस, हा माणूस आपल्याच जात कुळीतला आहे याची प्रचिती आली. 2 मिनिटापूर्वीचं वाक्य अमित माऊली कशासाठी हे वाक्य बदलून अमित माऊली मस्त असं वाक्य मनात तयार झालं. मग अनिरुद्ध माऊलींनी वारीची पूर्ण माहिती दिली, सर्व खाचखळगा सांगितल्या. रवींद्र व अमित माऊली जवळपास जाणार असं ठरलं. अमित माऊली मला म्हणाल्या, कल्याण तुझं काय? मी म्हणालो, माऊलींची वारी 18-20 दिवसाची. नेमका माझा प्रोजेक्ट 12 ते 16 या तारखेला गो लाईव्ह जाणार आहे, त्यामुळे मला जमणार नाही. गोंदावलेकर महाराजांची पालखी 19 तारखेला निघेल. 19 तारखेपासून जाणं मला शक्य आहे. त्या दोघांनी क्षणभर विचार केला व म्हणाले, अरे मग आम्ही पण येतो गोंदावलेकर महाराजांच्या पालखीबरोबर. आमच्या तिघांचं महाराजांच्या पालखीबरोबर जाण्याचं ठरलं. महाराजांची पालखीसाठी कुठं नोंदणी करायची असती, काय करायचं असतं याबाबत आम्हा तिघांनाही माहिती नव्हती. पण माहिती काढू असं ठरलं व त्यानुसार आम्ही कामाला लागलो. माझे मित्र कौस्तुभ माऊली यांच्याशी बोलता बोलता हा विषय निघाला व ते म्हणाले, अरे तुला महाराजांच्या पालखीबरोबर जायचं आहे का? माझा एक भाऊ चिंचवडमधील ग्रुप बरोबर दिंडीत असतो, त्यांना विचारून बघ. कौस्तुभ माऊलींनी फोन दिला. दिलेल्या फोनवर फोन करून मी बळवंत माऊली यांच्याशी बोललो. ते म्हणाले, आत्ता तरी दिंडी पूर्ण आहे, पण शेवटच्या दिवसामध्ये काही लोक कमी झाले तर तुम्ही नक्की या, तुमची नावे ठेवली आहे. मी शिक्षणाने इंजिनियर नसलो तरी वृत्तीने इंजिनियरच आहे. म्हणजे काय, ज्या दिवशी सबमिशनची तारीख शेवटची तारीख असते त्याच्या आदल्या दिवशी कामाला लागायचं. दरवर्षी अभंग दिंडीतील अभंग हे असे 1 दिवस आधी शिकतो. नाही, खरं तर हे वाक्यच चुकीचं आहे. माऊली माझ्याकडून शोधून घेतात. आता यावर्षी वारीला जायचं म्हणजे हे अभंग आधी शोधून ठेवले पाहिजे. आपण वारीला जाणार म्हणून मी
अभंग शोधायला सुरुवात केली. दुसरं काम म्हणजे चालण्याची प्रॅक्टिस करणे. वारीसाठी अजून 25-30 दिवस होते. मी एका दिवसात एखादा किलोमीटर फक्त चालायचो. दुसऱ्या दिवशी सकाळी पासून मी 4 किलोमीटर चालणं सुरू केलं. दर दिवसाला अर्धा किलोमीटर वाढवत माझं चालणं 10-11 किलोमीटर पर्यंत पोहोचलं. आतापर्यंत जसं मनात ठरवलं होतं तसं सर्व झालं. अभंग काढून झाले होते, चालण्याचीही प्रॅक्टिस चालू होती. माऊलींची पालखी आळंदीतून निघायला 1-2 दिवस बाकी होते. त्याच वेळेस पुणे परिसरात प्रचंड पाऊस पडला. त्यामुळे माझी रोज चालण्याची प्रॅक्टिस पूर्णपणे बंद पडली. तसंच माझ्या प्रोजेक्टचं थोडंसं काम मागं पडलं आणि आमची गो लाईव्हची डेट ही 1 आठवड्याने पुढे गेली. आपली चालण्याची प्रॅक्टिस पूर्ण थांबलेली आहे व आपला प्रोजेक्ट गो लाईव्ह 1 आठवड्याने पुढे गेलेला आहे. आता वारी होणार का नाही याबाबत मनामध्ये अनेक शंका येऊ. अमित, रवींद्र, बळवंत माऊली यांनी वेळोवेळी सर्व ठीक होईल, तू नक्की वारी करशील असं सांगत होते. पण मनात मात्र अनेक शंका येत होत्या. आपल्या रोजच्या जीवनात बरेचदा असंच होतं ना, खरंच आपण करत असलेल्या उपासनेचा काही फायदा होईल का, असे प्रश्न मनामध्ये अनेकदा पडत असतात. पण त्यावेळेस आपल्या आजूबाजूला आपले गुरुबंधू, इतर साधक यांच्या आत्मविश्वासपर सल्ल्यामुळे आपण आपला विश्वास डळमळीत होऊन देत नाही. शेवटी बळवंत माऊली म्हणाल्या, तू 1 दिवस म्हसवडपर्यंत ये व तेथून तुला पुण्याला परत येता येईल, पण 1 दिवस तरी नक्की. 1 दिवस वारी करू आणि परत येऊ असं मी ठरवलं. रवींद्र व अमित माऊली वारी पूर्ण करणार असं ठरलं. मी, रवींद्र, अनिरुद्ध व अमित माऊली गोंदवल्यात जाण्यासाठी निघालो. अनिरुद्ध माऊली आमच्याबरोबर येणार नव्हते, पण तुम्हाला सोडवायला म्हणून गोंदवल्यापर्यंत येतो असं त्यांनी आम्हाला मागेच सांगितलं होतं. आम्ही 4 जण सकाळी पुण्यावरून गोंदवल्यासाठी निघालो. आमची गाडी थोडी उशिरा पोचल्यामुळे आम्हाला प्रसाद मिळेल का नाही याबाबत शंका होती, पण प्रसाद मिळाला. अनिरुद्ध माऊली प्रसाद व दर्शन घेऊन लगेच पुण्याला परत गेले. आता वारीला जाणारे 3 जण राहिले. संध्याकाळी पाऊस सुरू झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होते. सकाळी पिठलं भाकरीचा नाश्ता असतो असं बरेच जणांनी आम्हाला सांगितलं. मला पातळ पिठलं फारसं आवडत नाही, पण प्रसाद म्हणल्यावर आपल्या आवडीनिवडी बाजूला ठेवल्या पाहिजेत. आता आपण वारीत आलो आहोत, त्यामुळे जे ताटात पडेल ते खायचं असं ठरवलं. आम्ही सामानाच्या बॅगा ग्रुप बरोबर येणाऱ्या ट्रकमध्ये टाकल्या व आम्ही नाश्त्यासाठी रांगेत उभं राहिलो. अजून नाश्ता सुरू व्हायचा होता. मी सामान टाकून थोडा आधी आल्यामुळे माझा नंबर पहिल्या 100त लागला. अमित माऊली सामान टाकून नाश्त्यासाठी आल्या. मी त्यांना म्हटलं, तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या इथे उभं राहा. माझ्या मागचेही समजूतदार होते. ते म्हणाले, एखाद्या व्यक्ती उभा राहिला तर काहीच हरकत नाही. पण अमित माऊली म्हणाले, नाही, मी रांगेत शेवटी उभा राहतो. मला वाटतं आपल्या मनामध्ये अशा प्रकारच्या भावना तयार करणं हेही एक वारीचं उद्दिष्टच आहे. अमित माऊलींचा नंबर 150च्या पुढे गेला आणि मी साधारण 70-75 होतो. नाश्त्यासाठी 5 ते 6 काउंटर असतात. नाश्त्याची वेळ झाल्यावर पहिला काउंटर सुरू केला. आमचे पहिले 150 लोक पहिल्या काउंटरवर घेतले व त्या पुढचे लोक दुसऱ्या काउंटरवर गेले. त्यामुळे अमित माऊली अचानकपणे 3ऱ्या नंबरवर आले. मला वाटतं महाराज ही एक परीक्षा बघत असतील. तू तुझ्या कष्टानं काय मिळवतोयस? अमित माऊलींचा 3रा नंबर आणि माझा मात्र 75. हे बघून मनात मी थोडा खट्टू झालो आणि 3 इडियट मधला संवाद आला. आपला मित्र फेल झाल्यावर वाटतं, पण मित्राचा पहिला नंबर आल्यावर जास्त वाईट वाटतं. तोपर्यंत अचानक 8वं काउंटर सुरू झालं आणि पहिल्या काउंटरवरील 75
च्या पुढचे सर्व नंबर त्यांनी 7व्या काउंटरवर घेतले. अर्थात नाश्त्यासाठी मी पहिल्या क्रमांकावर येऊन उभा राहिलो. माझ्या डोळ्यात अश्रूच आले. मनात म्हणलं, महाराज माफ करा, इतक्या शिल्लक आणि छोट्या गोष्टीसाठी मी तुम्हाला त्रास दिला. असो, पिठलं भाकरी आवडत नसली तरी ती मी खाणार होतोच. मी माझ्या मनाची तयारी करून आलो होतो. पण ज्यावेळेस माझ्या ताटलीत पिठलं व भात वाढला तेव्हा अरे आता काय, हे तर आणखीनच वाईट आणि अवघड झालं. मी पिठलं भाकरी खाण्याच्या तयारीत होतो, पण ताटलीत पिठलं आणि भात होता. पण ही वारी आहे, ताटलीत जे पडेल ते खाऊ, त्याबद्दल थोडाही नकारात्मक विचार करून घ्यायचा नाही असं ठरवून मी पिठलं भाताचा नाश्ता अगदी व्यवस्थित केला. सकाळी 9 वाजता पालखीने देवळातून प्रस्थान केलं व आमच्या ग्रुपबरोबर आम्ही मसवडच्या दिशेने चालण्यास सुरुवात केली. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या वेळेस रस्त्यावर अनेक श्रद्धाळू वारकऱ्यांसाठी विविध वस्तू घेऊन असतात हे मला माहीत होते. पण मान तालुका हा थोडासा दुष्काळी भाग असल्यामुळे आपल्याला असे चित्र इथं दिसेल असे माझ्या मनात पण नव्हते. पण आम्ही मसवडच्या दिशेला लागलो आणि माझ्या मनातील गैरसमज पूर्णपणे दूर. राजगिऱ्याचे लाडू, शेंगदाणे, पेढे, दूध, चहा, कापडी पिशव्या अशा अनेक विविध वस्तू घेऊन भाविक आम्हाला माऊली व महाराज समजून भेटवस्तू आणि खाण्याच्या वस्तू देतो. त्यांच्याकडून वस्तू घेताना मन संकोचून जायचं. आपण या वस्तू घेण्याच्या खरंच पात्र आहोत का, असे प्रश्न मनात यायचे. काही न घेता आपण चालत राहिलो तर देणाऱ्या श्रद्धाळूच्या चेहऱ्यावरील भाव बघून मन जास्तच व्याकुळ व्हायचं. त्यावेळेस या वर्षीच्या अभंग दिंडीत मला एक अभंग आठवला. साखरेच्या योगे वर्ख राजा कागदाती देखी, तैसे आम्हा माणूसपण राम नाम घेण्या गुणे. फिरंगीच्या योगे करी राजा काष्ट हाती धरी, रत्न कनका योगे लाख कंठी धरिती श्रीमंत लोक. देवा देव पाठ देवाऱ्यावरी बसे स्पष्ट, ब्रह्मानंदे योगे तुका पडियंता जनलोका. जगद्गुरूंच्या या अभंग आठवला. आपली लायकी नसताना सुद्धा फक्त मोठ्या व्यक्तीच्या सहवासाने आपल्याला आपल्या लायकीपेक्षा जास्त किंमत मिळते, जास्त मान मिळतो. श्रद्धाळू वस्तू आपल्याला देत असले तरी खऱ्या अर्थाने ते महाराजांना वस्तू देत आहेत. आपण महाराजांबरोबर चालत असल्यामुळे आपल्याला तो मान मिळतो. जगद्गुरू अभंगात हेच तर सांगत होते, सत्संगामुळे लाख असणाऱ्या वस्तूलाही सोन्याची किंमत येते व श्रीमंत लोक गळ्यात घालून फिरतात. ते रस्त्यावरून फिरणारी लाख म्हणजे आम्ही होतो आणि आमचं सोनं मागं पालखीत बसून येत होतं. हा अभंग अभंगवारीसाठी निवडला होता, पण त्यावेळेस शब्दातील अर्थ यामध्ये मी जास्त गुंतून गेलो. ज्यावेळेस वारीच्या पहिल्या दिवसाला सुरुवात झाली त्यावेळेस त्या अर्थातील मथितार्थ मला जास्त चांगल्या प्रकारे लक्षात आला. वारी चालत असताना सुद्धा संतांच्या अभंगांचा मनात चिंतन करणे हे शरीराच्या चालण्या इतके गरजेचे व आवश्यक आहे. मी, अमित माऊली, रवींद्र माऊली आम्ही तिघेही चालत दुपारच्या प्रसादाच्या ठिकाणी पोहोचलो. या भागाला वडगाव शेरी असं म्हणतात. आतापर्यंत 12 किलोमीटरचे चालणे झाले होते. माझे पाय चांगलेच दुखू लागले होते. रोज 8-9 किलोमीटर चालण्याची प्रॅक्टिस असणारा मी दुपारचा प्रसाद घेतला. रवींद्र आणि अमित माऊली यांना तुम्ही पुढे जा असे सांगितले. मी माझ्या स्पीडने रात्री झोपायच्या ठिकाणापर्यंत येतो. काहीशा अनोत्साहानं रवींद्र आणि अमित माऊली पुढे चालू लागले. मी 10-15 मिनिटं विश्रांती घेऊन माझ्या स्पीडने पायी चालू लागलो. 2-3 किलोमीटर झाले की 10-15 मिनिटं थांबणे व परत पुढे चालत राहणे
अशा प्रकारे माझे चालणे चालू होते. वाटेत वेगवेगळ्या संतांच्या पालख्या दिसत होत्या. यामध्ये 32 शिराळ्यावरून येणाऱ्या गोरक्षनाथ महाराजांची पालखी दिसली. त्याचबरोबर अनेक साधू संतांच्या पालख्या दिसत होत्या. वाटेत दूध, चहा, चिवडा देणारे अनेक भाविक होतेच. मी मजल दर मजल करत गोंधवल्यापासून 21 किलोमीटर अंतरावर येऊन पोहोचलो. आता मात्र माझ्या अंगातील त्राण पूर्णपणे गेला. यापुढे चालणे अगदीच अशक्य होते. शेवटचे 4 किलोमीटर राहिले होते. आता मी 1 तास या ठिकाणी आराम करू आणि मग पुढे जाऊ असा विचार करून एका झाडाखाली शांतपणे बसलो. शेवटी रात्रीपर्यंत आपल्याला मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायचं आहे. त्यामुळे इथे थोडी जास्त विश्रांती घेऊ आणि आपण पुढे जाऊ. आजचा दिवस चालून खूपच कंटाळा आला होता. मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन आपण आपली बॅग घ्यावी आणि आपण परत जावं हा विचार जवळपास नक्की झाला. इतकं चालणं आपल्याला शक्य नाही याची पुरेपूर जाणीव झाली. तसंच माझ्या प्रोजेक्टचं काय झालं असेल असाही विचार मनात येतो. वारी सुरू करताना पहिला टप्पा खूप अवघड जातो असं ऐकलं होतं, पण त्याची प्रचिती आत्ता येत होती. अनेक वेळा गोष्टी, ऐकलेल्या गोष्टी आणि त्याच गोष्टी ज्यावेळेस आपल्या बाबतीत होतात त्यावेळेसचे स्वानुभव जे आपल्याला शिकवतात ते कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहतात. झाडाखाली बसलो असताना एक जण 2 व्हीलरवर माझ्यापाशी आला व मला विचारले, माऊली कुठे? मी उत्तर दिलं, मसवडला. तो म्हणाला, बसा गाडीवर, मी तुम्हाला मुक्कामाच्या ठिकाणी सोडतो. खरं तर या व्यक्तीला मी लिफ्ट दे असंही म्हणालो नव्हतो. मी माझ्या जागेवर निवांत बसून होतो. मग ही व्यक्ती अचानक माझ्यापाशीच का आली? त्याने मलाच मसवडपर्यंत सोडतो असे का म्हणाले हे मला काही कळले नाही. मी त्याच्या गाडीवर बसलो आणि शेवटचे 4 किलोमीटर पायी न जाता गाडीवरून मसवडपर्यंत येऊन पोहोचलो. गाडीवर जाताना मी त्यांना तो काय करतो, कुठला याबाबत चौकशी केली. तो मुंबईचा राहणारा असून त्याचे इथं मूळ गाव आहे. शेतीच्या कामासाठी तो इथे आला होता असे त्याने मला सांगितले. मुक्कामापर्यंत सोडतो असं तो म्हणाला, पण नको म्हणालो. मला त्या माणसाने मसवडमध्ये सोडले व तिथून मुक्कामाच्या जागी मी चालू लागलो. हे अंतर अर्धा 1 किलोमीटर होते. हे अंतर चालताना मनात अनेक विचार येत होते. 10 मिनिटापूर्वी मी बॅग उचलून परत जाण्याचा विचार केला, पण तो विचार पूर्णपणे बदलला. मला वाटलं की महाराज मला सांगत आहेत, तू जेवढं शक्य आहे तेवढं चाल. त्यापुढे तुझी काळजी घेण्यासाठी मी तत्पर आहे. ऑफिसचे कामाचे ईमेल न बघता वारी पूर्ण करायची असा ध्यास मी मुक्कामाच्या ठिकाणी आलो आणि केले. मुक्कामाचं ठिकाण हे एक लग्न कार्यालय. सामान टाकून मग थोडं निवांत बसलो. हळूहळू सर्व माऊली येऊ लागल्या. मंगेश माऊली काही माऊलींच्या पायाला मालिश करून देत होते. मालिश करून घेणाऱ्या व्यक्तीला असे मालिश करून घेताना आपण मंगेश माऊलींना किती त्रास देतो आहे असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचा. पण मंगेश माऊली जे स्वतः चालत आलेले आहेत तरी सुद्धा ही चरण सेवा अगदी आनंदाने देत होते. सर्व फ्रेश झाल्यावर शिवप्रसाद माऊलींनी हरिपाठाला सुरुवात केली. प्रसाद माऊली पेटीवर अमेय व सुमित माऊली यांची साथ. इतके थकून आलेले सर्वजण या हरिपाठाने एकदम फ्रेश झाले. त्यानंतर आम्ही जेवण करून झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी आम्हाला मसवड ते पिलीव असा प्रवास करायचा होता. सकाळी कार्यालयावर नाश्ता करून आम्ही चालण्यास सुरुवात केली. वाटेत कालच्या प्रमाणे अनेक भाविक वारकऱ्यांसाठी विविध वस्तू देत होते. वाटेत दुर्दैव घाट लागणार होता. घाट विशेष मोठा नव्हता. घाट उतरत असताना शेजारी मंदिरात जवळपासच्या भाविकांनी प्रसादाची सोय केली होती. धपाटे, दही, लिंबू सरबत असे अनेक खाद्यपदार्थ त्यांनी तिथे ठेवले होते. महाराजांच्या पालखीचा प्रसाद सुळेवाडी येथे होता.
आम्हाला तेथे पोहोचण्यासाठी साधारण 3 तास लागले. हे अंतर 10-10.5 किलोमीटर आहे. आम्ही तेथे आलो. वाटेत नागपूरचे जोशी माऊली, रामपुरीकर माऊली व बळवंत माऊली यांच्याबरोबर गप्पा मारत नामस्मरण करत चाललो. दुपारी प्रसादानंतर जवळपास 7 किलोमीटर अंतर चालून गेल्यावर पिलीव हे गाव लागले. इथे महाराजांच्या पालखीसमोर उभे रिंगण होते. आमची राहण्याची सोय कारखान्यावर केली होती. या कारखान्याचे उद्घाटन श्री श्री रविशंकर यांनी केले. कारखान्याचे नावच श्री श्री साखर कारखाना असे आहे. शेषगिरीराव यांच्या मार्गदर्शनाखाली हा कारखाना चालू आहे. कारखान्याच्या आवारातच एक मुक्त गोठा होता आणि यावरूनच हा कारखाना फक्त व्यवसाय म्हणून चालवला जात नसून त्यामागे एक आध्यात्मिक विचार आहे याची कल्पना आली. कारखान्यावर सामान टाकून आम्ही परत बचेरी येथे आलो. बचेरी इथे एक राम मंदिर आहे. बचेरीची राममूर्ती व अयोध्येतील राममूर्ती यांची एकाच दिवशी प्राणप्रतिष्ठा झाली. बचेरीतील राम मंदिर अतिशय सुरेख आहे. मूर्ती एकदम प्रसन्न आहे. मंदिरात गेल्यावर जी सकारात्मक ऊर्जा जाणवते ती इथे प्रकर्षाने जाणवत होती. आणि हा माझ्या एकट्याचाच अनुभव नव्हता, तर अमित आणि रवींद्र माऊली यांनाही असेच झाले. हरिभक्त परायण श्री अक्षय कुलकर्णी यांचे नारदीय कीर्तन झाले. कीर्तन अतिशय सुश्राव्य झाले. कीर्तनकार हे आमच्याबरोबर वारीत असणारे आमचे पांडुरंग माऊली यांचे सुपुत्र. प्रसाद घेऊन आम्ही कारखान्यावर झोपायला गेलो. इतके थकून आलो असताना सुद्धा आमच्या बरोबरील मंडळींनी भजन केले. वारी ही ऊर्जा देणारी एक वेगळी शक्ती आहे. भजन ऐकता ऐकता मी केव्हा झोपलो हे माझे मलाच कळले नाही. सकाळी साखर झोपेत असतानाच नागपूरच्या जोशी काकांनी आपल्या स्वच्छ व सुरेख आवाजात भोपाळ्या सुरू केल्या. याहून सुरेख सकाळ चुकलो याहून सुरेख पहाट असूच शकत नाही. मस्त वाटलं. गार पाण्याने आंघोळ ही माझ्यासाठी सर्वात मोठी परीक्षा होती. काल सकाळी गरम पाणी मिळाले होते. इथे गरम पाणी मिळणे अवघड होते. शेवटी मंगेश माऊलींनी एक शक्कल लढवली. प्रेशर पाईप सुरू केला आणि या पाईपने सगळ्यांना आंघोळ घालायला सुरुवात केली. गार पाण्याने आंघोळ केल्याचा त्रास बिलकुल जाणवला नाही. सकाळी मुक्त गोठ्यात थोडा वेळ घालवला. गोठ्यात गाई वासरांबरोबर वेळ घालवताना मनाला एक वेगळीच शांती मिळाली. नाश्ता करून आम्ही चालण्यास सुरुवात केली. पिलावपासून साळमुखवाडी साधारण 9.5 किलोमीटरवर आहे. इथे महाराजांच्या पालखीचे गोल रिंगण होते. आम्ही इथे वेळेत पोहोचलो. रिंगणही सुरू झाले, पण अचानक पाऊस आला. त्यामुळे रिंगण थोडे उरकते घ्यावे लागले असे मला वाटले. तिथून 6 किलोमीटर वर दुपारच्या प्रसादाची सोय होती. प्रसाद घेतला, पण त्यावेळेसही परत अचानक पाऊस आला. तुम्ही वारीत आल्यावर या गोष्टी अशाच होणार याची तयारी ठेवून यावं लागतं. दुपारचा प्रसाद घेऊन मी पावसातच भाळवणीकडे चालू लागलो. आमची राहण्याची सोय एका मंगल कार्यालयात केली. हे अंतर 3-4 किलोमीटर होते. वाटेत गोरक्षनाथांच्या पालखीबरोबर असणारे एक नाथपंथीय साधू एकटेच चालले होते. त्यांच्याबरोबर गप्पा मारताना हे अंतर कसे संपले हे कळलेच नाही. महाराजांनी सांगितले की त्यांना 5 गुरु करावे लागतात. प्रत्येक गुरुकडून वेगवेगळ्या गोष्टी शिकाव्या लागतात. रुक्मिणी आणि कृष्णाच्या विवाहात गुरु गोरक्षनाथ हे साक्षीदार होते अशी गोष्ट यापूर्वी मी ऐकली होती. पण महाराजांनी ते रुक्मिणीचे भाऊ बनून विठ्ठलाला आमच्या बहिणीचा नीट सांभाळ करा अशा आशयाची एक गोष्ट सांगितली. या महाराजांचा जन्म मच्छिंद्रनाथ गडावरचा असून ते सध्या 32 शिराळे येथे राहतात असे सांगितले.
हे महाराज बरेच हसत खेळत विनोद करत बोलत होते. ते विनोदाने म्हणले, अरे गुरु करणं सोपं आहे का? नवरा परवडला, केव्हा काय मागतील हे सांगता येत नाही, आणि ते परीक्षाच बघत असतात. त्यांनी नाथ संप्रदायाबद्दलच्या अनेक अकल्पित गोष्टी सांगितल्या. माझं राहण्याचं ठिकाण जवळ आल्यानं मी त्याला नमस्कार केला व राहण्याच्या ठिकाणी आलो. थोड्याच वेळात अमित व रवींद्र माऊली आले. आम्ही गप्पा मारत असताना अमित माऊली म्हणाल्या, तुला प्रमोशन मिळालं किंवा एखादं अवॉर्ड मिळालं तर ते त्या वर्षापुरतं असतं. वर्षापुरतं कुठलं, ते त्या दिवसापुरतं असतं. पण ही आपण जी वारी करतोय ना, ती लाईफ टाईम अचीवमेंट आहे. हो, हे अगदी बरोबर आहे. एखाद्या हे जे चालतोय हे लाईफ टाईम अचीवमेंट आहे. हळूहळू आमच्या ग्रुपमधील इतर वारकरी येऊ लागले. आजचा हॉल हा खूप मोठा होता. आम्ही सर्वजण स्टेजवरच झोपणार होतो. अनिरुद्ध माऊलींनी पहिल्याच भेटीत वारीत कपडे कसे बदलायचे याबद्दल सांगितले होते. आम्ही सुद्धा वारकरी पोशाखातून आमच्या रोजच्या पोशाखात आलो आणि हे सर्व आम्ही स्टेजवर बसून केले. अमित माऊली जवळच होत्या. त्यांना मी म्हणालो, लग्नाच्या कार्यालयात स्टेजवर कपडे बदलणे हे पण एक लाईफ टाईम अचीवमेंट असू शकते ना. इथं आम्ही थोडं लवकर पोचलो होतो, त्यामुळे प्रसाद माऊलींनी पेटी काढली. आमेय, सुमित आणि शिवप्रसाद माऊलींनी अभंग म्हणायला सुरुवात केली. यामध्ये अनेकांनी सहभाग घेतला. सर्वांचेच अभंग अप्रतिम होते. विशेष म्हणजे शंकर माऊलींनी म्हणलेले अभंग फारच सुरेख होते. शंकर माऊली पोलीस खात्यात होते. डॉक्टर श्री वल्लभ माऊलींनी महाराजांचे शिष्य प्रल्हाद महाराज यांच्याबद्दल खूप छान माहिती सांगितली. आमच्या ग्रुपमधले भालचंद्र वाघ हे एक अजबच रसायन. माऊलींचं वय 75 पेक्षा जास्त असेल, पण उत्साह 16 वर्षाच्या तरुणाला लाजवेल असा. भजन म्हणणाऱ्या प्रत्येकाला रिस्पॉन्स देण्याचं काम माऊली अगदी मनोभावे करतात. त्यांना अनेक अभंग पाठ आहेत. जागेवर बसूनच अभंगाबरोबर त्यांची ऍक्टिंग बघण्यासारखी असते. रात्री जेवण करून आम्ही झोपी गेलो. पहाटे कुणाचा तरी फोन वाजला. जवळपास तो फोन 3-4 मिनिटं वाजत होता. असं 3-4 वेळा झालं. सर्वजण जागे झाल्यावर आम्हाला कळलं हा फोन जाधव माऊलींचा आहे. गजर बंद करायचा ना माऊली, असं कुणीतरी जाधव माऊलींना सांगितलं. त्यावर जाधव माऊलींनी, मी उठलोच नाही तर मी गजर कसा बंद करू, असं मिश्किलपणे उत्तर दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी जवळच असलेल्या शाकंभरी मंदिरात गेलो. हे माझे कुलदैवत, त्यामुळे मला अजूनच भारावून गेल्यासारखे झाले. दर्शन घेऊन मंदिरातच आम्ही श्रीसूक्ताचे पठण केले. जवळ असणाऱ्या विठ्ठल मंदिरात गेलो व तेथे विष्णू सहस्रनामाचे पठण केले. मग आम्ही पंढरपूरच्या दिशेने चालण्यास सुरुवात केली. महाराज ज्यावेळेस वारी करत असत त्यावेळेस त्यांना या ठिकाणी भूक लागली. त्यावेळेस एका गरीब भक्ताने आपल्या घरातील मक्याची भाकरी, ठेचा व दही महाराजांना दिली. त्या दिवसापासून त्याच्या घरात भरभराट झाली. त्याच ठिकाणी आजही सर्व वारकऱ्यांना मक्याची भाकरी, ठेचा व दही दिले जाते. चुलीवरची गरमागरम भाकरी खाण्यात काही मजा औरच असते. नाश्ता व दुपारचे जेवण याच भाकरीवर करून मी, मंगेश माऊली व माधव माऊली आम्ही इसबाबीला या आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी निघालो. आता चालताना रस्त्याच्या बाजूच्या भाविकांची गर्दी कमी होऊ लागली होती. वाटेत माऊली व तुकाराम महाराजांच्या पालख्यांचा तळ वाखरी येथे बघितला.
व आमच्या इच्छितस्थळी म्हणजे इसबाबी येथे पोहोचलो. हळूहळू इतर वारकरी येऊ लागले. आम्ही 13 जणांनी मुखदर्शनाला जाण्याचे ठरवले. आमच्यापैकी 9 जणांना दीक्षा मिळाली, पण मी, अमित, मंगेश आणि प्रवीण माऊली यांना दीक्षा मिळाली नाही. बहुधा विठ्ठलाची इच्छा असेल हे अंतर पण आम्ही पायी यावे. आम्ही 4 पायी इसबाबी ते मंदिर चालत गेलो. मुखदर्शनासाठी फक्त 1 तास रांगेत उभं राहावं लागले. डोळे भरून विठुरायाचे दर्शन घेतले व आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी आलो. येताना मात्र रिक्षा मिळाली. मुक्कामाच्या ठिकाणी आल्यावर जाधव माऊलींनी त्यांचे किस्से सांगण्याला सुरुवात केली. एक से एक किस्से. आम्हा सगळ्यांना इतकं हसवलं की विचारू नका. असे प्रसंग सांगताना त्यांनी केलेली ऍक्टिंग पण मस्त होती, अगदी स्टँडअप कॉमेडी स्टाईल. त्यांनी मुंबईत लोकलमध्ये कसे चढायचं याबद्दल सांगितलं की एखाद्या धिप्पाड माणसाला विचारायचं, तू चढणार आहेस का किंवा तू उतरणार आहेस का, आणि आपण फक्त त्याच्या समोर जाऊन उभं राहायचं. तो माणूसच तुम्हाला ढकलत उतरवतो किंवा चढवतो. जाधव माऊली हा किस्सा अगदी विनोदाने ऍक्टिंग सहित करून दाखवत होते. पण मी अंतर्मुख झालो. आपल्याला पण अशा एखाद्या धिप्पाड गुरूच्या पुढे उभं राहायचं आहे. तोच आपल्याला ढकलत बाहेर काढणार आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही एसटीने पुण्याला आलो आणि ही 4 दिवसाची वारी अशा तऱ्हेने संपली. आता पुढच्या वर्षी तुम्हाला वारीला जायचं असेल तर साधारणतः पहिल्या दिवशी 25 किलोमीटर, पुढचे 2 दिवस 20 किलोमीटर आणि चौथ्या दिवशी 16 ते 18 किलोमीटर चालवायला. त्याची तयारी ठेवा. संस्थांच्या वारीबरोबर मी गेलो नसल्यामुळे त्याबद्दल फारसे काही सांगता येणार नाही. पण तुम्ही तुमच्यासारखे समविचारी लोक एकत्र आला तर ते जास्त छान होईल. दुपारच्या जेवणाची सोय जागोजागी असते, पण रात्रीच्या जेवणाची सोय करावी लागते. राहण्याची नीट सोय करणे गरजेचे आहे. इथे ग्रुपमध्ये कोऑर्डिनेशन असणे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला अजूनही काही माहिती हवी असल्यास माझ्याशी संपर्क साधा. अशी ही माझ्या जीवनातली अविस्मरणीय वारी. श्रीराम समर्थ.